गोंयांत जगाचे कल्याण करपाक आणि समाजात शक्तीची ज्योत पेटोवपाक दिव्य शक्ती ही पावली गोंयांत सगळ्यात पयलीं पांय लायलो दिवचल तालुक्यात दोडामार्ग, गिरोडे, मोर्ले, मावळिंगे आनी बोर्डे ह्या जाग्यार ती शक्ती पावली। उपरांत सगळ्यात पयलीं घेतली श्री शांतादुर्गा मातेची भेट घेऊन ती आपल्या पुढच्या प्रवासाक चलपाक लागली। चलता चलता ती पावली अशा एका गावान। तो गाव आशिल्लो सैमान भरिल्लो। मयेचो हो गाव देवीक खूप आवडलो। दिव्य शक्तीनी चितले घेवया थोडा हांगा विसावो घेतलो। ती जागा आशिल्ली वडण्यार। आशिल्लो दनपारचो वेळ। जेवण करपा खातीर व्हडली भयण केळबायन भाव खेतोबाक धाडले लाकडां हाडपाक। भावान आपल्या भयणीची आज्ञा पाळली आणि गेलो लाकडां हाडपाक। भोंवता भोंवता 3 सांज जाली पूण खेतोबा अजून पावना। म्हणून केळबाय मातेक चिंता जाली आणि तिणें लयराई मातेक खेतोबाक सोदपाक धाडलो। लयराई सोदीत सोदीत वांयगणी पावली आणि पळयता तर खेतोबा भुरग्यांच्या मदीं खेळ पळोवपाक राविल्लो दिसलो। लयराई मातेन आपल्या भावाक सांगले, चल या आमी वडण्यार। पूण खेतोबा काय आयकपाक तयार ना जालो। देखून त्यांच्या मठी मोठो वाद जालो आणि रागाच्या भरात माता लयराईन तेजेर खोट उबारली आणि तो कुशेन वाकडो उरलो। केळबाय मातेची चिंता आनी वाडली। खेतोबा येवना तो येवच ना। पूण लयराई मातेक ताका सोदपाक धाडलेली ती बीन अजून पावूंक ना। म्हणून केळबाय मातेक आनी चिंता जाली। ती केळबाय माता आणि तिचे सगळे भयणी तांकां सोदपाक थंय आयले। पळयता तर तांचो वाद वाडतच आशिल्लो आणि इतको वाडलो की लयराई देवी म्हणपाक लागली की तू जर म्हाका हे असले शब्द वापरता तर हांव एक प्रण घेता। हांव म्हज्या भक्तांक घेवन होमखणाक वयतली आणि धोंडाक घेवन नाचतली। उपरांत व्हडली भयण ती कशी ओगी रावतली। तिने बी म्हटले की हांव सुद्धा माथ्यार पेट्टे माले घेवन धोंडाक नाचयतली। केळबायन आपल्या सगळ्या भयणींक आदेश दिलो की तांच्यांनी आपली वाट धरची आणि भक्तांच्या उद्धारा खातीर वेगवेगळ्या गावांत वयचे। देव खेतोबा रावलो वांयगणी तर देवी महामाया आणि केळबाय रावली मूळ गांव आणि माया गांवान। मिराबाई गेली म्हापसा तर मोरजाई देवी गेली मोरचे। शीतला देवी गेली पाताळान तर अंजदीपा देवी गेली कारवारच्या अंजदीप या भेटार आणि आमची मायमाया गेली आणि शिरगांव या गावान बसली। आयज आमी पळयतात ज्या ज्या जाग्यार ही दिव्य शक्ती पावली त्या त्या जाग्यार उद्धार जाले। हजारो भक्तांक ही देवी आयजूय उल्यार पावता। आयज लाखांच्या वयर धोंडगण लयराईच्या गजरान आपले व्रत पाळटात आणि धगधगत्या होमखणात आपली अग्निपरीक्षा दितात। शिरगांवची आई माझी देवी लयराई घेतू सजली 5व्या कापडान बसून तांब्या कळशात घेतू। मोगरेच्या फुलांनी कळशात घे सजल्या दोरून काळजार हात। मोगरीची फुलां घेऊन तुझ्या दारान गे येता सोबीत तुका पोवन मन धादोशी गे जाता। गाजिता तू संसार करता तो चमत्कार दाखयले तुवें रूप अग्नीतल्यान। वैशाख पंचमीक जात्रा तुजी भरता धोंडगण घेऊन तू उमेदीन गे नाचता।